उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांवर निशाणा साधलाय। राज्यातील सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये अनेकदा नाराजी नाट्य सुरू असते असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावलाय। सामनाच्या अग्रलेखामधून केलेल्या या टीकेत मुख्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलंय। एकनाथ शिंदेंचा उल्लेख सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ब्रँड अँबॅसेडर असा करण्यात आलाय। एवढ्यावरच न थांबता सतत एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी का जातात याबद्दलही या लेखातून भाष्य करण्यात आलं आहे। गेल्या आठवड्यात बेस्ट उपक्रमच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभाग यांनी एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढले होते। त्यावरून फडणवीस मिंदे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांवरून समन्वय नसल्याचे लक्ष वेधलंय। सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते एकनाथ शिंदे स्वयंघोषित ब्रँड अँबॅसेडरच आहेत, त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो असा खोचक टोला लेखातून लगावण्यात आला। एकनाथ शिंदेंवर टीका करताना आताही त्यांना अशी उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले। ते म्हणे थेट श्रीनगरला जाऊन बसले आहेत। श्रीनगरात ते कशासाठी गेले? एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघोरी पूजेसाठी आसाम गुवाहाटीला जायला हवं होतं, नाहीतर त्यांच्या नाराजीनंतरचं दुसरं यशस्वी ठिकाण साताऱ्यातील दरेगावी जायला हवे होते। पण नाराज मिंदे गेले ते थेट श्रीनगरात। तिथं त्यांनी एका पडेल पहलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीस पार पडला। उपमुख्यमंत्री असलेल्या मिंद्यांकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मलाईदार खाती आहेत, नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम, त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे। एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत इथं मलाई गोळा करायची व दिल्ली श्रीनगर दरे गाठायचं हा त्यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या आहे। म्हणजे एकंदरीत असं की मुख्यमंत्री फडणवीस हे मिंद्यांना असे धक्के देत असतात। मिंद्यांचे मन मंत्रालयात रमत नाही, त्यामुळे मिंदे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच। गेल्या आठवड्यातही मिंदे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली आहे। पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वगैरे वाचला होता। त्यांनी म्हणे पंतप्रधानांना महादेवाची मूर्ती ही एक भेट म्हणून दिली आहे। मिंदे यांचं हे असं अधूनमधून कैलास पर्वतावर जाणं आणि तिथं आपल्या नाराजीचा जटा आपटणं हे काही जनतेला नवीन राहिलेलं नाही असं शब्द लेखात म्हटलंय।